नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बोला मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण जागतिक मराठी राजभाषा दिवस साजरा करतोय आणि आजचा दिवस हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती म्हणून देखील आपण साजरा करतोय. जी समृद्धी या सगळ्या साहित्यिकांनी, कवींनी आणि विचारवंतांनी आपल्या भाषेला मिळवून दिली, ती भाषा अधिक वैभवशाली होत गेली आणि त्या भाषेचं वैभव टिकवण्याचं काम आपण आजच्या दिवशी करतोय. हा केवळ एकच दिवस भाषेचं वैभव टिकवण्याचा होऊ नये, तर वर्षभर आपण ही भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी पुढचं पाऊल कसं टाकता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आणि आत्ता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत याच भाषा विभागाचे, मराठी भाषा विभागाचे मंत्री, शिक्षण मंत्री विनोद तावडे. ते आपल्याशी संवाद साधतील आणि तुमच्या मनातले काही मराठी भाषेविषयीचे प्रश्न असतील त्यालाही तावडे साहेब उत्तरं देतील. आणि वर्षभरामध्ये गेल्या आणि पुढच्या वर्षभरामध्ये काय काही मराठी भाषा विभागाच्या वतीनं, भाषा संचालनाच्या वतीनं राज्य सरकार उपक्रम राबवणार आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आत्ता या क्षणापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आमचा फोन नंबर आहे 022-66-899-263. या नंबरवर तुम्ही थेट फोन करून तावडे साहेबांशी संवाद साधू शकता आणि मराठीतले तुमच्या मनातले प्रश्न, मराठी भाषेविषयीच्या संवर्धनाचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. तावडे साहेब, आपण सुरुवात करू. प्रेक्षकांचे प्रश्न तर येतीलच. मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं जे उपक्रम पुढचे वर्षभर आपण राबवणार आहोत किंवा गेली वर्षभर आपण काय प्रयत्न केले ते आधी थोडंसं आपण जाणून घेऊ. नक्कीच. खरं म्हणजे जवळजवळ 1.25 वर्ष आता सरकार होऊन मी माझ्याकडे जबाबदारी येऊन झालं आहे. तर मी इतकं नक्की सांगेन की ज्या पद्धतीने काही गोष्टीची आपण स्पष्टता आणली आहे. आधी कसं होतं की मराठी साहित्याचं संवर्धन म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन मानलं जायचं, किंवा मराठी माणसाचा विषय मांडला म्हणजे मराठी भाषेचा विषय मांडला असं वाटायचं. ते प्रत्येकाचं आपलं आपलं महत्त्व आहे, पण मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी याच्यापेक्षा सुद्धा काही वेगळी पावलं उचलण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मग आपण कसं ठरवलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे, हा आपण वाचन संस्कृती दिन म्हणून पाळला. अनेक शाळांमध्ये मराठी पुस्तकांचं वाचन झालं, जे अदरवाईज अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचन त्यातलं होतच नव्हतं. किंवा साधी मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून कायदेमंडळाची मान्यता या स्पष्ट शब्दात नव्हती. अशी भाषा जी व्यवहाराची आहे पण जी ही नाही मग ती नाही असं होतं. जसं कर्नाटक, केरळ, आंध्रने स्पष्ट त्यांच्या भाषा, तसं आपण विधिमंडळात दुरुस्ती केली की मराठी ही या राज्याची राजभाषा असेल असं स्पष्ट आपण केलं. गोष्ट छोटीशी आहे पण ती स्पष्टता येणं त्यातलं आवश्यक असतं. किंवा आपण एक जी कोतापाले सरांच्या नेतृत्वाखाली एक समिती केली होती, नंतर डॉक्टर मोरेंची समिती, यांनी कालच त्यांचा कच्चा मसुदा मराठी भाषा विकासाचा तयार केलेला आहे. आणि त्याच्यावर आपण आता येत्या काळामध्ये पुढे काम करणार आहोत की जवळजवळ पुढची 25 वर्ष काय मराठीसाठी आपण करू शकतो अशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तंजावर येथल्या 5 लाख मोडी कागदपत्रांचं आपण डिजिटलायझेशन केलेलं आहे. ते डिजिटल केल्यामुळे आता ती पूर्णपणे आपण प्रिझर्व करू शकतो. आपल्याला पुढे वर्षानुवर्ष कधी अभ्यासाला लागतील तर ती मिळू शकतात. असे अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम हे आपण पूर्ण केलेले आहेत. पण तरीही हे पुरेसे नाही आहेत. कारण मला नेहमीच वाटतं, म्हणजे त्या दिवशी ज्यावेळी मी मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाची तयारी करत बसलो होतो तर राजस्थानचे मुख्यमंत्री, राजस्थानचे शिक्षण मंत्री हे माझ्याकडे आले होते आणि मग आमची चर्चा झाली. आणि मग ते मला जाताना म्हणलं की विनोद जी, आपके यहाँ मराठी के लिए उसका गौरव दिन बनाना पड़ता है. मी त्यांना असं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रात मराठीचा गौरव दिन का. तर त्यांना सांगितलं मराठीची अवस्था चांगली नाही म्हणून गौरव दिन नाही आहे. जसं आपण दरवर्षी वाढदिवस करतो आणि दर वाढदिवसाला आपण यावर्षी नवीन काय करणार ठरवत असतो, तसं मराठीचा गौरव वाढवण्यासाठी या पुढच्या वर्षात आपण काय करायचं आहे ह्याचं कुठेतरी एक आपण स्मरण करणं, त्यानिमित्ताने आपण निर्धार करणं, अशा अर्थाने हा गौरव दिन आम्ही साजरा करतो. आणि त्या दृष्टीने येत्या काळामध्ये आपण त्यातली पावलं टाकणार आहोत. सांगण्याच्या गोष्टी बारीक बारीक आहेत, पण जसं महाराष्ट्र शासनाच्या 166 केंद्रीय कायदे आणि जवळजवळ मला असं वाटतं की 586 महाराष्ट्र राज्याचे कायदे हे आता आपण संचालनाच्या संकेतस्थळावर मराठी भाषेने टाकले. आजपर्यंत मराठीत उपलब्धच नव्हते. सामान्य माणसाला हे कायदे इंग्रजीत होते पण मराठीत का नाहीत ते आपण टाकून घेतले. इथपासून आपण आता सुरुवात केली की भाषा सर्वव्यापी व्यवहारी मराठी व्हावी. अगदी अगदी अशा पद्धतीने. पहिला फोन तावडे साहेब आपल्याला आला अमरावतीवरून. अमोल पाचपूर आहेत. अमोल, बोला. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. मी तावडे सरांना अगोदर मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला शुभेच्छा. आणि सर, माझा प्रश्न असा आहे की मी एक मराठी गोंधळी आहे, म्हणजे मी देवीचे कार्यक्रम वगैरे करतो.
असं आहे की तुम्ही हे गोंधळी समाजासाठी काही करू शकाल का, असा प्रश्न आहे सर माझा. ठीक आहे, गोंधळी समाजासाठी त्या याच्यात की मला असं वाटतं की मराठी ही अतिशय वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये बोलली जाते आणि या सगळ्या मराठी बोली भाषांचं आपण जतन करण्याचं काम चालू केलेलं आहे. खरं आहे. आणि कारण शेवटी आता गोंधळी समाज आहे, तर ज्या पद्धतीने त्या समाजातून हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठीची संस्कृती पोचवण्याचं काम केलं जातं, मला वाटतं ती पुढे वर्षानुवर्ष टिकली पाहिजे, चालली पाहिजे. आणि त्यासाठी त्या गोंधळीचं ह्याचं जी लोककला असेल त्याचं डिजिटलायझेशन करणं, त्यांच्या बोलीभाषेचं डिजिटलायझेशन करणं, जेणेकरून अशा सगळ्या ह्याचं आपण खऱ्या अर्थाने त्याला कुठेतरी 4 पावलं पुढे नेण्याचा प्रयत्न यशस्वी करू शकतो. निश्चितपणे, कारण ते खातं पण तुमच्याकडे सांस्कृतिक कार्य आहे, त्यामुळं एक चांगलं आश्वासन तावडे साहेबांनी तुम्हाला दिलं आहे. ओंकार अभ्यंकर आहेत नवी मुंबईतून. ओंकार बोला. नमस्कार सर, मी ओंकार अभ्यंकर नवी मुंबईतून बोलतोय. सर मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. सलग बोला ओंकार. बोला ओंकार. सर मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि आम्ही आमच्या कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ चालवतो. आणि सर माझा प्रश्न हा होता की मंडळाचे विविध आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो, तर त्याच्यासाठी आम्ही फंड जो आहे तो स्टुडंट आणि टीचर कॉन्ट्रीब्यूट करून करत असतो, पण आम्हाला असं कॉलेजकडून डायरेक्ट फंड अवेलेबल नसतो. तर सर यावेळी मराठी वाङ्मय मंडळ प्रत्येक कॉलेजमध्ये कंपल्सरी केलेलं आहे. तर सर माझा प्रश्न हा होता की सर गव्हर्नमेंटतर्फे असा कुठला रूल आलाय का की थोडाफार कॉन्ट्रीब्युशन कॉलेजतर्फे पैशांच्या स्वरूपात मिळू शकलं असतं असं. ठीक आहे. नाही, असं खरं म्हणजे नियम किंवा असा कायदा आपण कुठे केलेला नाही, पण साधारणपणे आपण महाविद्यालयांना अशी विनंती करतो की तुम्ही तुमचा निधी वेगळ्या गोष्टीसाठी वापरता, त्यात मराठी भाषेच्या साठीचा काही वेगळा उपयोग जर आपण करण्यासाठी काही पैसा वापरला तर तो अवश्य आवर्जून दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बहुतांश महाविद्यालय अशी देतात, जर देत नसतील तर तसा आग्रह त्या कॉलेजला, आपण जसं इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं, कोणतं अभियांत्रिकी महाविद्यालय मला माहीत नाही, पण आपण जर मला कळवलं तर आपण आग्रहाने त्या महाविद्यालयाशी नक्की बोलू. विलास लोंढे जळगाववरून आपल्याशी बोलतायत. विलास बोला. हा सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा की भविष्याचा विचार करता मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक मराठी शाळेत मराठीतूनच नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीचे वर्ग मोफत चालू करण्यात यायला हवे. त्यासाठी मराठीतूनच अभ्यासक्रम असला तरी चालेल. खास करून सुरुवात ग्रामीण भागात व्हायला हवी. आपल्या यावर काय मत असेल? मराठी शाळांमध्ये मुलं येत नाहीत याचं कारण मराठीच्या ज्युनियर के जी, सिनियर के जी, नर्सरी ह्या नसतात हे एकमेव कारण नाही आहे. सामान्य माणसाला असं वाटतं की आपली मुलं इंग्रजी शिकली म्हणजे डॉक्टर झाली आणि मराठी शिकली तर कंपाऊंडर झाली. इंग्रजी ही भाषा आली पाहिजे कारण ती रोजगाराची भाषा आहे. पण ज्ञान जर मिळवायचं असेल तर ते मातृभाषेतून दिलं तरच ते ज्ञान खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतं. पण ही जी तुम्ही सूचना केली आहे, ज्या चांगल्या मराठी शाळा आहेत, ज्या जिल्हा परिषद मराठी शाळा आहेत, त्या तिथे विद्यार्थी येण्यासाठी जर आपण अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो ते आपण अशा नर्सरी आणि यासाठी करू शकतो का, याचा नक्की विचार करता येईल की जेणेकरून मराठी शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ हा तिथपासून सुरू होऊ शकतो. पण याला जोडून एक तावडेसाहेब पुढचा मला प्रश्न विचारावा वाटतो की जेव्हा मराठी शाळेच्या संवर्धनासंदर्भात किंवा मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात आपण बोलतो तर पालकांमध्ये जे काही गैरसमज आहेत, पालकांमध्ये एक न्यून भाषेविषयीचं निर्माण झालं की नाही माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकला पाहिजे की माझा मुलगा मराठी माध्यमात शिकला पाहिजे, ही जी दरी विचारांमधली आहे तर एक मंत्री म्हणून तुम्ही ते कशा काय दूर करायचा प्रयत्न करा? मला पालकांच्या मनातली भीती ही खरी आहे की जसं इंग्रजी ही मी म्हटलं रोजगाराची भाषा आहे, इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी. ते आपलं मूल जर इंग्रजीतनं शिकलं तर आयुष्यात ते सहज नोकरी व्यवसाय करू शकतं असं वाटतं. आणि त्यामुळे थोडंसं इंग्रजीचा हा डोक्यामध्ये एक त्यातलं भूत असतं. पण आपण जर अशी व्यवस्था केली की मुलाला इंग्रजी चांगलं बोलता आलं पाहिजे, स्पोकन इंग्लिश ज्याला म्हणतो, पण तो शिक्षण आपल्या माध्यमातूनच घेतो आहे, हा एक पर्याय. मातृभाषेतनं शिक्षण घेणं, त्याचबरोबर गणित आणि सायन्ससारखे विषय हे इंग्रजीत, त्याला सेमी इंग्लिश अशी होती ती सुरू करणं, असे त्याला काही वेगळे पर्याय आहेत. तर मी गेल्या 6 महिन्यापासून शिक्षण तज्ज्ञांशी या विषयात चर्चा करतोय की जुन्या मॅट्रिकला तर इंग्रजी आणि गणिताशिवाय सुद्धा तुम्ही मॅट्रिक होऊ शकत होता दुसरे विषय घेऊन. बरोबर. कोणी कला घ्यायचं, कोणी अजून घ्यायचं, कारण यातून प्रत्येकालाच इंग्रजी आणि गणित जमेल असं नाही. त्याला आपण कला दिली, त्याला आपण अजून हस्तकला दिली, तो त्यात चांगले मार्क मिळू शकतो. तर असं काही करता येईल का? एकतर
माध्यम मराठी असेल मातृभाषेतलं, पण त्याचबरोबर त्याला गणित आणि हे सायन्स शास्त्र हे त्याला इंग्रजीतनं जर शिकला तर पुढे 11वी-12वीला मार्क मिळवायला सोपं जातं, CETला त्याला पास व्हायला आणि मार्क मिळवायला सोपं जातं. आणि तो जर एक वेगळा मनातला न्यूनगंड बाजूला करता आला की ठीक आहे आपलं सायन्स आणि गणित तो करतोच आहे इंग्रजीतनं, तर आपलं मूल पुढे चांगलंच शिकेल. मला वाटतं त्याचाही विचार आपण नक्की करू. त्याचा विचार करायला हरकत नाही. जालन्यावरून फोन आहे, गौरव नांद्रे बोलतात. बोला गौरव. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. सर, मराठी दिनाच्या तर सर्वात अगोदर तावडे सरांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि माझा प्रश्न असा होता सर की मी आताच तुमचं एक प्रश्नासंदर्भात उत्तर ऐकलंय की मराठी शाळांना महत्त्व प्राप्त झालं पाहिजे. तर मग मराठी शाळेमध्ये शिकवणारा जो शिक्षक आहे, जो की D.Ed आणि B.Ed धारक असतो, त्यांची परिस्थिती काही इतरांपासून आता लपलेली नाहीये. तर त्यासाठी एक काय उपाययोजना सरकारने आखल्या आहेत आणि पुढे भविष्यामध्ये त्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी ते शिक्षक जे मनापासून शिकवण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांना इच्छा आहे शिकवण्याची शाळेवर, त्यांच्यासाठी सरकारची काय उपाययोजना आहे, मला हे जाणून घ्यायचंय सर. मराठी शाळा टिकवणं म्हणजे मराठी शाळेतला शिक्षक टिकवणं याच्यापेक्षा मराठी शाळेतला गुणवत्ता टिकवणं हे आहे. मराठी शाळेत जे शिक्षक चांगले शिकवत आहेत त्यांच्यासाठी सरकार नक्की विचार करत आहे. पण अनेक शाळा भरमसाठ विनाअनुदान स्वरूपात काढल्या गेल्या, त्या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षक ठेवले की नाही माहिती नाही, आणि मग अशा शिक्षकांना अनुदान द्या असं जे म्हणणं आहे त्याची आपण तपासणी करतो. पण जे चांगले शिक्षक आहेत, योग्य शिक्षक आहेत, योग्य शाळा आहेत, त्याला आपण चांगलं अनुदान देण्याची हे आता या मार्चला चालू करतो. ती अडचण येणार नाही. पण हा डोक्यातनं भ्रम काढा की मराठी शाळा, मराठी टिकवणं म्हणजे मराठी शाळेला अनुदान देणं, तर मराठी शाळेतली गुणवत्ता टिकवणं म्हणजे मराठी टिकवणं हे आहे. अगदी खरं. मराठी शाळेतली गुणवत्ता टिकवणं म्हणजे मराठी टिकवणं असा आपण निर्धार केला पाहिजे. नगरवरून पुढचा फोन आहे, दादासाहेब थोरवे आहेत. बोला दादासाहेब. नमस्ते सर. नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर. सर, आपण वेबसाईट, आता आपण 105 वेबसाईट लॉन्च केल्या. बोला, सलग बोला दादासाहेब. 105 वेबसाईट लॉन्च केल्या, त्यामध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदी भाषेचा समावेश केला, त्याच्यात मराठी भाषेचा समावेश काय केला नाही सर? कुठल्या कुठल्या वेबसाईट लॉन्च केल्या? आता जे 105 त्यांनी ऑनलाईन केल्या ना त्यांनी. कोणी? त्यांनी म्हणजे कोणी केल्या? गव्हर्नमेंटने. आपले जातीचं प्रमाणपत्र, कास्ट प्रमाणपत्र, ओळखपत्र हे काढण्यासाठी जे वेबसाईट ऑन केल्या. अच्छा, म्हणजे तुम्हाला सरकारने ज्या वेबसाईट 105 ह्या सगळ्या संदर्भात केल्या त्यात मराठीचा अंतर्भाव काय नाही असं ते म्हणतात? मला असं वाटतं की महा ऑनलाईनच्या माध्यमातून जर केलं असेल त्यात मराठी नक्की असेल. पण आपण जर म्हणताय तर तसं मी लगेच आजच तपासून पाहतो, आणि ह्या सगळ्या मराठीतून सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे सरकारतर्फे पाहिलं जाईल. अगदी खरं की अजूनही काही GED खात्याकडनं असेल तर त्याच्यातनं ते म्हणाले की आपण बघूया आणि त्यात दुरुस्ती निश्चितपणे होईल. एक छोटासा ब्रेक घेऊ. तावडेसाहेब आपल्यासोबत असणार आहेत. अजूनही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आमचा नंबर आहे 02266899263 या नंबरवर फोन करा. ब्रेक नंतर सगळ्या प्रश्नांचा आणि इतर मुद्द्यांचा भेटू. फक्त IBN लोक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. बोला मराठी आपण विनोद तावडे साहेबांसोबत करतोय. पल्लवी गोसावी आहेत औरंगाबादवरून, त्यांना फोनवरून प्रश्न विचारतायत. बोला पल्लवी. हॅलो, हा मी पल्लवी गोसावी बोलतीये. बोला. माझ्याकडून तुमच्या दोघांनाही मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की मुंबई आणि पुणे वगळता इतर भागातील विद्यार्थी हे मराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेद निर्माण होतो आहे. तर त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होताना दिसत आहे. तर तो दूर करण्यासाठी नेमकी आपल्याला काय करता येईल? खूप चांगला प्रश्न आहे. आणि मगाशी पल्लवीजी मी म्हटलं तसं की ग्रामीण भागात जो मातृभाषेतनं म्हणजे मराठीतनं शिक्षण घेत असेल किंवा आपापल्या मातृभाषेतनं, त्याला इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे. म्हणजे त्याला स्पोकन इंग्लिश म्हणतो आपण. आणि जर आपण आत्मविश्वासपूर्ण इंग्रजी बोलायला लागलो तर बाहेर असं वाटतं की अरे वा, ह्याला ज्ञान पण आहे आणि हा इंग्रजीत चांगलं बोलतो सुद्धा. मला वाटतं की अशा काही गोष्टी या नक्की करायला लागतील. पण शहरी आणि ग्रामीण असा वाद किती झाला तरी आता जग इतकं छोटं होत चाललेलं की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आणि क्षमता आहे
त्याचं कर्तृत्व क्षमता कोणीही थोपू शकत नाही, लपवू शकत नाही. त्याला संधी मिळेल, काळजी करायचं कारण नाही. पण असे जे काही उपाय आहेत ते उपाय आपण नक्की करू की ज्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल, जो शहरात गेल्यानंतर आत्मविश्वासाने या भाषेच्या आधारे, आपल्या ज्ञानाच्या आधारे पुढे जाऊ शकतो. पण जसं आता या मुलीच्या मनात प्रश्न पडलाय तसं मराठी शाळांच्या संवर्धनासाठी म्हणून शासनाकडे काय आत्ता पुढचा उपक्रम असेल, योजना आहेत की मराठी शाळाही अधिकाधिक सक्षम व्हाव्यात? आणि जसं तुम्ही म्हणालात की इंग्रजी ही व्यावहारिक भाषा आहे, ती पुढे उपयोगात येणारच आहे, पण जी मातृभाषा आहे त्याच्या पुढच्या संवर्धनासाठी काय? मला असं वाटतं की मराठी शाळांचं संवर्धन, मी मगाशी जे म्हटलं की तिथली गुणवत्ता वाढवणं. आज शिक्षणामध्ये आज कसं आलंय की आता आपण ज्ञानरचनावाद स्वीकारला किंवा जसं ज्याला कृती आधारित शिकवणं जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. आणि आपण मोठ्या प्रमाणावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कृतीशील शिकवणं जे आहे या पद्धतीने सुरू केलं की ज्यातून तिथला विद्यार्थी हा गुणवत्तेने आता वरचढ होत जाईल. आणि तो एकदा गुणवत्तेने वरचढ झाला की त्याला कुठलीही इंग्रजी शाळा असेल, कुठली बाकी शाळा असेल मागे टाकू शकणार नाही. अशा पद्धतीने सामान्य म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की नंदुरबार सारख्या ठिकाणीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथल्या शिक्षकांनी, जिल्हा परिषदेच्या, तिथली माध्यम मराठी आहे पण त्या ठिकाणची बोलीभाषा वेगळी आदिवासी, तर यांनी ती बोलीभाषा शिकली आणि बोली भाषेतनं तिकडे ते शिक्षण देत आहेत. मला या गोष्टी ज्यावेळी होतील ना त्यावेळी आपल्या या मराठी माध्यमाच्या शाळा ह्या गुणवत्तेने सगळ्यात पुढे जातील. आणि त्या गुणवत्तेने पुढे गेल्या तरच आपण इंग्रजी शाळांच्या बरोबरीने त्याच्या पुढे जाऊ शकतो. ती गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करायला हवा. पुण्यावरून हर्षदा मोरे आहेत फोन लाईनवरती. बोला हर्षदा. तावडे साहेब नमस्कार. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा प्रश्न असा होता की जेव्हा मी लहान होतो तेव्हा चंपक, ठकठक, चांदोबा किंवा नंतर थोड्या काही दिवसांनी चिंटू अशी आपल्याकडे जी बेसिक जी मराठी पुस्तक होती ज्याच्यामध्ये लहान मुलांना इंटरेस्ट निर्माण होतो, अशा पद्धतीचे इंटरेस्ट निर्माण होणारी जी काही पुस्तकं आहेत, कारण आता बहुतांश ठिकाणी सेमी इंग्लिशमुळे मुलं पहिल्यांदा जी वाचतात ती इंग्रजी कॉमिक्स वाचतात आणि वाचनाची आवड त्यांना त्या इंग्रजीची सुरुवात होते. अशा पद्धतीची काही मराठी आपल्याकडे जी पुस्तकं आहेत त्याला काही राज्य सरकारकडनं मदत होऊन निदान मराठी ज्या आपल्या शाळा आहेत राज्य सरकारच्या तिथं काही त्यांना प्रमोशनल रेट्समध्ये म्हणा किंवा जास्त प्रमोट करण्याची असतील की जे पहिलं जे पुस्तक मूल वाचेल किंवा त्याचे आईवडील त्याला देतील ते सोप्या मराठीतलं कॉमिक स्वरूपातलं असेल. आज छोटा भीम ज्या कुठे या हिंदी त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट झाली आहे, पण तशा पद्धतीने आपण चिंटू म्हणा किंवा पास्टर पेणे म्हणा असं काही प्रमोशन फार केलेलं नाही. तर त्या पद्धतीने आपण काही करू शकतो का की जिथं फर्स्ट रिडिंग ज्याला म्हणतो आपण ते पहिलं रिडिंग हे मराठीतून सुरुवात होईल त्या माणसाचं? नक्कीच मला वाटतं की आपण डॉक्टर कलाम वाचन कट्टा जो सुरू करतो त्यामध्ये अशा प्रकारच्याच पुस्तकांचं जास्त भरणं आहे की जेणेकरून मुलं ते सहज हातात घेऊन वाचायला लागतील. अभ्यासाचं पुस्तक घेऊन काय वाचायचं, तर मग तुम्ही म्हणता जसे असं कार्टूनच्या माध्यमातून असेल, गोष्टीची पुस्तकं असेल अशी दिली. आणि हे खरं आहे की आपल्या लहानपणी आपण चांदोबा सहज वाचत होतो, आता किती मुलं वाचतात, हे सगळे प्रश्न आहेत. आणि ह्याच्यावरचं उत्तर हेच आहे की वाचनाची गोडी लागणं आधीपासून आणि त्यासाठी तशी पुस्तकं उपलब्ध करून देणं हे आपण डॉक्टर कलाम वाचन कट्ट्याच्या माध्यमातून करतो आहोत. पुढचा फोन आपल्याला अमरावतीहून आहे. मंगेश विरुळकर बोलत आहेत. मंगेश बोला. सर मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा सर दिनानिमित्त. धन्यवाद तुम्हालाही. सर माझा प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश कॉन्व्हेंट वगैरे स्कूल आहे, तर सर माझं असं आहे की प्रश्न आहे की तुम्ही मराठी भाषा लोक मराठी शाळांमध्ये ऍडमिशन कमी घेतात आणि इंग्लिश मीडियम मध्ये जास्त घेतात, तर तुम्ही अशी सुविधा काढा की मराठी शाळेमध्ये ऍडमिशन केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये प्राधान्य जास्त मिळेल असं त्यांना सुविधा दिली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांमध्ये ऍडमिशन जास्त वाढेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या मुलं ऍडमिशन करत नाही त्याच्यामध्ये ऍडमिशन जास्त होईल सर. नाही, आपली सूचना भावनात्मक दृष्ट्या अतिशय योग्य आहे, पण कायद्यामध्ये घटनेने मूलभूत अधिकार जे समान संधीचे दिले आहेत त्याच्यामध्ये हे बसणार नाही. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या विशेषतः खाजगी नोकऱ्या आहेत त्यात मी अनेक वेळा सांगतो. आता जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे 90% मोबाईल आहेत. तो आपल्याकडे जो मोबाईल फोन आहे याच्यावर मार्केटिंगचे अनेक व्यावसायिक फोन येतात की आम्ही अमुक अमुक इन्शुरन्समधनं बोलतो आहे, तुम्हाला अमुक अमुक पाहिजे का. तर या इन्शुरन्समधनं आलेले फोन, मार्केटिंगचे आलेले फोन याला आपण म्हणतो का ए मला तू मराठीत सांगशील तर मी ऐकतो.
मराठीत नाही सांगितलं तर मी ऐका, मी हे करतो. मला कुठलाही मार्केटिंगचा कॉल आला तर मी म्हणतो तुला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे तर तू मराठीत तुझं म्हणणं मला सांग, मला पटलं तर मी घेईन. तो नाही हिंदी तुम्हाला येत नाही का, म्हटलं हिंदी येतं, इंग्रजी येतं, सगळं येतं, पण तुला जर मला माल विकायचा आहे तर मला मराठीत सांग. हे जर राज्यातल्या 12 कोटीपैकी 8 कोटी मोबाईलधारकांनी जर केलं तर कोणीही व्यावसायिक माणूस असतो, त्याला माल विकायचा असतो, तो आपल्या कंपनीमध्ये आपल्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये मराठी जाणणारी मुलं ठेवू शकतो. मग मराठी मुलांना नोकऱ्या मिळतील आणि अमराठी मुलांना सुद्धा मराठी शिकावं लागेल तर त्यांना नोकरी मिळेल. मला असं वाटतं की मराठीसाठी या गोष्टी करता येऊ शकतात. ह्या लोक चळवळीतनं आल्या पाहिजे. आपण प्रत्येक मराठी माणसाने आलेला फोन मराठीतनं सांग तर मी ऐकतो, नाहीतर मग कट करायचा. बघा परिणाम होतो की नाही. तर हा परिणाम आपल्याला तिथपासून साधायला लागेल, तेव्हा मग पुढे प्राधान्यक्रम आपण नोकरीचं ठरवतोय. कुठे साधं केलं आपण, जरी समजा पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजीतच का ऑर्डर दिली पाहिजे, तिथली बरीच मुलं मराठी आहेत मराठी. त्यामुळे मी समजा मी आधी मराठीत त्याला सांगतो, त्याला नसेल येत तर मग दुसरी भाषा घेतो, पण आपणच सुरुवात करतो हिंदी किंवा इंग्रजीमधनं. मला असं वाटतं की आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनामध्ये मला इंग्रजी येतं याचा मला अभिमान आहे असं आपल्याला जे सुरू होतं ना, त्यावेळी आपण असं इंग्रजीचा वापर करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मराठी बोलतो याचा अभिमान बाळगत सुरू केलं पाहिजे. त्यातून नाही कळलं तर दुसऱ्या भाषेत त्याच्याशी बोलता येऊ शकतं. आणि या पद्धतीने मला असं वाटतं की मराठीची चळवळ ही सामान्य मराठी भाषिक माणसाने अधिक जोमाने चालवली पाहिजे. अगदी खरं आहे की मराठीची चळवळ जर आपण आपल्यापासून त्याची रुजवात केली तर निश्चितपणे त्याचा पुढे वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. मात्र ती सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. सुरेश भटांच्या त्या ओळी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात भेद मानतो मराठी, हे सगळं जे सुरेश भटांनी वर्णन केलं आहे, एक अभिमान आपल्या व्यक्त केलेला आहे. तो अभिमान आपण जपायला शिकला पाहिजे. मग मातृभाषा आणि त्याच्यातल्या बोलीभाषेचं खरं वैशिष्ट्य आणि त्यातला प्रेमळपणा आपल्याला लक्षात येईल आणि वैभव पण कळेल. ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर तावडे साहेब सोबत असतील आणि तुम्ही पण असाल. ब्रेकनंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीवरून आता फोन आहे, अमोल भोईर आहेत. बोला अमोल. नमस्कार सर. सर्वप्रथम तावडे साहेबांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, माझा प्रश्न असा आहे की मराठी शाळेमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात आहे, तर ही पदे कधी भरल्या जाईल आणि केव्हा होणार आहे? काय म्हणताय मराठी भाषेतलं काय? तुमचा आवाज थोडासा तुटत होता. मराठी भाषेत शिक्षकांची पदे रिक्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, तर डीएड आणि बीएड वाल्यांची भरती आहे द्वारे कधी होणार आहे? मराठी शाळांमध्ये जी पदं रिक्त आहेत तर डीएड आणि बीएड जे धारक जे उमेदवार आहेत त्यांची भरती होईल का असं ते विचारत आहेत. मला असं वाटतं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मी म्हटलं मगाशी असं गुणवत्ता ही वाढली पाहिजे. मराठी शाळांमधली संच मान्यता आता झालेली आहे, त्या पुढच्या महिन्यामध्ये समायोजन होईल आणि वर ज्या काही जागा सातारा असतील त्या भरती होतील. पण मी अतिशय मोकळेपणाने खरं बोलणारा माणूस आहे. भारत हा विकसनशील देशातून विकसित देशाकडे जातोय. आपल्याला 4-5 भावंड असतील तर आता आपल्याला एखाद दुसरं मूल आहे, त्यामुळे शाळेत जाणारी मुलांची संख्या आता कमी होत चालली आहे. म्हणून पुढच्या काळात जर आपण काही वर्षांनी पाहिलं तर मुलं कमी, त्यामुळे शिक्षक कमी लागणार आहेत. म्हणून डीएडची जाहिरात देताना मी अनेकांनी मला विरोध केला की तू राजकीय दृष्ट्या मूर्खपणा करतोय, असं का बोलतोस. तर असं आहे की मी आज जर नाही बोललो तर मुलं ते डीएड करतात आणि नंतर नोकरी नाही म्हणून फ्रस्ट्रेट होतात. जागाच नाही आहेत. शाळांमध्ये मुलांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि जर मुलं शिकत, आता 20 मुलांची संख्या असणाऱ्या जवळजवळ 12,000 शाळा आम्ही काढल्या. बरं, आता या शाळा कशा चालवायच्या असा प्रश्न असतो. कोर्ट आम्हाला विचारतं आणि त्यामुळे जिथे गरज आहे तिथली भरती पुढच्या महिन्यात नक्की करते. गरज जिथे आहे तिथे निश्चितपणे ती भरती होईल. सचिन अभंगे आहेत रायगडवरून. बोला सचिन. त्यांचा संपर्क तुटलेला आहे. पण ज्या मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात आपण बोलत असताना काही मध्यंतरी जे निर्णय झाले ते खऱ्या अर्थाने आपण असं म्हणूया की
मल्टिप्लेक्समध्ये देखील चित्रपटांना चांगलं स्थान मिळालं. मराठीसाठीचे चांगले चांगले चित्रपट आत्ता येत आहेत आणि जे काही चित्रपट आले ते पुन्हा एकदा चित्रपटांच्यासाठी म्हणून, मराठी भाषेतल्या समृद्धी संदर्भात म्हणून, मराठी नाटकावर आलेला नटसम्राटसारखा चित्रपट असेल, याला प्रोत्साहित करण्यासाठी शासन पुढे काय उपक्रम असणार आहेत? आम्ही जसं मल्टिप्लेक्सचा निर्णय केला की तुम्ही 125 शोज वर्षभरामध्ये मल्टिप्लेक्समध्ये कंपल्सरी होते. तर त्यात मी आता अभ्यास केला की ज्यावेळी हा निर्णय घेतला त्यावेळी मल्टिप्लेक्समध्ये 2 किंवा 3 थिएटर होती. आता 6, 8, 10 स्क्रीन झालेली आहे. पण तो प्राईम टाइम अजूनही मिळतोय. तर प्राईम टाइम मग 3 स्क्रीन वाला 125 येतो, 6 वाला पण 125 येतो आणि 10 वाला पण 125 येतो. तर माझा विचार आहे, मी आता गृह खात्याचा तो कायदा असतो त्यांना सुचवलंय की मल्टिप्लेक्समध्ये जिथे स्क्रीन वाईज तुम्ही शोज सांगा. आता तुमचा 3 स्क्रीनचा असेल तर 125 आहे, साधारणपणे 40चा एक आहे. तर एका स्क्रीन मागे 40 शोज वर्षभरात झाले पाहिजेत. असे जर तुमचे 10 असतील तर तुम्ही 400 केले पाहिजेत. अशा प्रकारे दुरुस्ती आता या कायद्यामध्ये आणून जिथे जास्त स्क्रीन आहेत तिथे जास्त मराठीला प्राईम टाइम मिळाला पाहिजे, हा आपण आता आग्रह त्यातला नक्की धरतो आहोत. आणि मला असं वाटतं की असे शेवटी एक काळ असा की ज्यात मराठी सिनेमे चांगले येत नव्हते, आता अतिशय चांगले मराठी सिनेमे येत आहेत. ते बघायला लोक चित्रपटगृहात जात आहेत पण योग्य वेळेत मिळत नाही. आणि शेवटी साहित्य, कला, संस्कृती, नाटक या सगळ्यातूनच मराठी भाषा ही वृद्धिंगत होत असते. त्या मराठी नाटकं मोठ्या प्रमाणात चांगली चालली पाहिजेत, सिनेमे चांगले लोकांना पाहायला मिळाले पाहिजेत, जेणेकरून या मराठी भाषेच्या विषयामधली एक लोकांमध्ये आवड जी आहे, लोकांचं मराठी भाषेवरचं जे आग्रह असतो किंवा आम्हाला पाहायला नाही तर ते त्यांना पाहता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण निर्णय त्यातला आवरून करतो. आणि विशेषतः मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा जो निर्णय केला आहे की ज्यामध्ये युनिकोड कन्सोर्शियम आहे जागतिक पातळीवर, की यामुळे काय होतं की भाषेचा आणि लिपीचं संगणकीय प्रमाणीकरण जे आहे ते युनिकोड कन्सोर्शियम करतं जागतिक पातळीवर. तर त्याची आता आपण सभासदत्व घेतो, त्याची प्रक्रिया चालू केली. त्यामुळे आता मराठी भाषेचं संगणकीय प्रमाणीकरण जागतिक स्तरावर होईल आणि जागतिक स्तरावर आपल्या या मराठी भाषेला एक ज्याला स्वीकारता असेल ती अधिक मिळू शकते. म्हणजे ईमेलच्या माध्यमातून म्हणा, असं ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला तिथे प्राधान्यक्रम मिळू शकतो इतर भाषांच्या तुलनेने. जसं आत्ता आपण गेलं तर फक्त युनिकोडमध्ये हिंदी वापरून आपण मराठी टाईप करू शकतो, पण तिथे आपण आता थेट मराठी घेऊन करू शकतो. हा एक चांगला प्रयत्न सरकारकडून आता होतो आणि त्याला प्रमाणित केलं जाईल, तेव्हा निश्चितपणे याचे फायदे तुम्हाला सगळ्यांना मिळतील. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर तुमचे काही फोनचे प्रश्न आणि तावडे साहेबांसोबतची चर्चा सुरू करू. ब्रेक नंतर स्वागत. बोला मराठीमध्ये आपण सांस्कृतिक मंत्री, शिक्षण मंत्री विनोद तावडेंशी गप्पा मारतोय, मराठी भाषेविषयी बोलतोय. सचिन मगर पुण्यावरून आहेत. सचिन, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो, बोला सचिन. हा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हा, तर मला तावडे साहेबांना एवढं विचारायचं होतं की विनाअनुदानित शाळा आहेत तर त्यांच्या निधी संबंधात कधी निधी उपलब्ध होईल किंवा? ठीक आहे सचिन मगर, आज मराठी भाषा दिवस आहे. हे खरं की मी शालेय शिक्षण मंत्री आहे, पण मराठी भाषेवर जर तुम्ही प्रश्न विचारला, मराठी भाषा वृद्धिंगत करण्याची म्हणून काही विचारलं असं मला बरं वाटलं असतं. मी उत्तर देतो. या मार्चपासून आपण त्या विषयातलं अनुदान देण्याचं सुरू करतो आहोत. पण कृपया मराठी भाषेसाठी काहीतरी बोलू, दरवेळी आपलं अनुदान आणि आपलं पगार याच्या पलीकडे आलं पाहिजे, एवढीच माझी नम्र हात जोडून विनंती आहे. विषय तुमचा महत्त्वाचा आहे, त्याचं उत्तर मी दिलं आहे, पण मराठी भाषेवर, अकॅडमिक्सवर, शैक्षणिकवर जरा काहीतरी विचारा. निशिकांत मोडक आहेत डोंबिवलीवरून. निशिकांत, बोला. नमस्कार विनोदजी. नमस्कार. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आता नवीन सुधारणा खूप चांगल्या घडवत आहे, त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. तर आता मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आता आपण अगोदर माझा जो प्रश्न झाला तर त्याच्या थोडंसं पॅरलल लाईन्सवरती मी बोलतो, पण मराठी भाषेसंदर्भात की आता मराठी भाषांमध्ये जे इंग्रजी शिकवलं जातं, हे इंग्रजी किंबहुना आता प्रेसे रायटिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन बेस असतं. आणि पूर्वी जे इंग्लिश शिकवलं जायचं ते धडे आणि त्याचं भाषांतर मराठीमध्ये अशा पद्धतीने ते शिकवलं जायचं, तर ते मुलांना लवकर समजायचं आणि त्याचं इंग्रजी ग्रास्पिंग खूप चांगलं व्हायचं मुलांना पूर्वीच्या काळी. म्हणजे माझ्या शिक्षण पद्धतीमध्ये सांगतोय.
आता डोंबिवलीत माझं सध्या पुस्तकांचं दुकान 33 वर्ष मी चालवतोय. तर माझा शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्यामुळे ह्या गोष्टी मला जाणवतात. मी पुस्तकं नुसतंच विकत नाही तर मुलांशी संवाद साधतो तेव्हा त्यांना किती इंग्रजी येतं मराठी शाळेत जाऊन, हे जर का आजमावून बघितलं तर ते दुर्दैवाने नाही असंच म्हणावं लागतं. तर आपण ह्या मराठी मीडियमच्या इंग्लिश संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काही सुधारणा घडवू शकता का? निशिकांतजी, जसे अनेक वेगवेगळे प्रयोग शिक्षणामध्ये करतो तसं मराठी शाळेतल्या मुलांना इंग्रजी शिक्षकांनी चांगलं शिकवावं म्हणून आपण ब्रिटिश काउन्सिलबरोबर एक 4 वर्षाचं करार करून मोठ्या प्रमाणात शिक्षकांना चांगल्या पद्धतीने इंग्रजी आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसं शिकवता येईल याचं एक प्रशिक्षण करतो आहोत. आणि तुम्ही म्हणतात ते मुद्दे सगळे त्याच्यामध्ये आपण घेतले आहेत की जेणेकरून मुलांना इंग्रजी चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं कळलं पाहिजे आणि मराठी भाषिक विद्यार्थीसुद्धा, मराठी माध्यमाचा विद्यार्थीसुद्धा इंग्रजीत चांगलं बोलायला लागेल आणि चांगलं लिहायला लागेल. हा एक चांगला उपक्रम राज्य सरकारच्या वतीनं, शिक्षण खात्याच्या वतीनं राबवला जातोय. नाशिकवरून पुढचा फोन आहे राहुल पाटील. राहुल पाटील बोला. हॅलो सर. हा बोला. नमस्कार. प्रथम आपल्याला मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रश्न तुमचा सरळ विचारा. सर प्रश्न थोडा वेगळा आहे. असं विचारायचं आहे की आम्ही कॉलेजमध्ये आता असतो तर बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये क्लास चालत आहेत. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो किंवा कॉलेजचे शिक्षक काही क्लास घेऊन राहिले आणि सीईटी साठी काही वेगळी व्यवस्था करावी अशी विनंती. एक वेगळा प्रश्न आहे मराठी भाषेपेक्षा थोडा. हो, मी जसा मराठी भाषा मंत्री, शिक्षण मंत्री असल्यामुळे असे प्रश्न स्वाभाविकपणे येत आहेत. पण हा एक मोठा प्रश्न आहे की क्लासेसचा वाढता प्रादुर्भाव हा कसा रोखता येईल असा आपण विचारलेल्या प्रश्नाचा खरा रोख आहे. मला असं वाटतं की आपण जी राज्याची सीईटी आता चालू केली आहे त्यामुळे याच्यावर थोडासा बंधन आलेलं आहे. पण पूर्णतः ते कसं जाईल यासाठी आपण नक्की विचार करू. किंवा तरी वेगळं पुन्हा आपण IBN लोकमतला विनंती करू की शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या विषयावर मला पुन्हा एकदा बोलवा, त्यावेळी आपण या विषयावर चर्चा नक्की करूया. निश्चितपणे की या विषयावर वेगळी चर्चा आपल्याला घडवता येईल आणि आता 12वीच्या परीक्षा झाल्यावर त्याच्यावरती निश्चितपणे वेगळा विचारही आपल्याला करता येईल. परीक्षा 12वीच्या आत्ता सुरू आहेत. पण मराठी भाषा संवर्धनासाठी म्हणून जर आपण जसं आता विचार करतोय, सांस्कृतिक खातं पण तावडेसाहेब तुमच्याकडे आहे आणि ज्या बोली भाषांचा आपण नेहमी विचार करतो, या बोली भाषेमध्येच काही कलाकारांचे वेगवेगळे कलागुण आहेत. तर याची जोपासना आपण पुढे कसं करणार आहोत की संवर्धन भाषेचंही झालं पाहिजे, बोली भाषाही जगली पाहिजे आणि त्यातली कलाही तशीच पुढे आली पाहिजे. जसा पहिला प्रश्न तर एका गोंधळी समाजाचा आपल्याला होताच ना. नाही, म्हणून मला असं वाटतं की आम्ही जे मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग म्हणून ठरवलं आहे की मी मागे अनेक वेळा सांगितलं की मध्ये मी एक बातमी वाचली की अंदमानमधली एक 108 वर्षाच्या महिलेचं निधन झालं. तर त्या महिलेचं निधन 108 वर्षाचं वेगळेपण होतंच, पण त्याहीपेक्षा वेगळेपण काय होतं तर ती महिला त्या अंदमानमधली एक बो नावाची बोली भाषा येणारी शेवटची महिला होती, शेवटची व्यक्ती होती. तर तिच्या मृत्यूमुळे या जगातली एक बोली भाषा नष्ट झाली. आणि मला असं वाटतं की त्यावेळेचे राज्यकर्ते, त्यावेळेचे जे कोणी शासकीय प्रशासकीय लोक असतील त्यांच्या हातून घडलेलं हे पाप आहे, एक भाषाच नष्ट होणं. आणि त्यामुळे मराठीतल्या सगळ्या बोलीभाषा, सगळ्या बोलीभाषातल्या लोककला ह्या आपण आता डिजिटल करतो आहोत, संगणकीयदृष्ट्या त्या जतन करतो. म्हणजे 50, 100, 200 वर्षांनी सुद्धा कोणाला त्या तिथे ती होती ती का आहे का, तर ती आहे आपल्याकडे, ती त्याला बघता येईल, त्याचं पुनरुज्जीवन करता येईल. आणि या सगळ्या बोलीभाषेतले जे वेगवेगळे प्रकारच्या कला आहेत त्यांना महाराष्ट्रभर कुठेतरी कलांगणच्या निमित्ताने आपण नेतो आहोत. आणि त्याचं केवळ जतन नाही तर संवर्धनसुद्धा कसं करता येईल ह्याचा आपला प्रयत्न शासनाच्या वतीने आपण सांस्कृतिक विभाग म्हणून आवर्जून करतो. एक चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे. पुण्यावरनं फोन आहे, हा फोन असेल. सुवर्णा ठाकूर आहेत. बोला सुवर्णा. हॅलो सर. नमस्कार. तावडे सरांना नमस्कार. बोला. नमस्कार. मला एक असं म्हणायचं होतं की जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी भाषेचा अभिमान वाटणार नाही तोपर्यंत मराठी भाषा वाढणार नाही. आणि आता जसे आपण बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला त्यामध्ये असं दाखवलं की आपला मराठी योद्धा किती वीर होता. आणि अशा ज्या आपले वीर व्यक्ती आहेत त्यांच्यावर जर आपण सर्वांच्या पुढं जसं म्हणतो प्रेझेंटेशन केलं की आपल्याला कळतं, तशी सर्व माहिती त्यांना मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो का? नक्की. मला तर आश्चर्य वाटलं की ज्यावेळी बाजीराव हा सिनेमा संजय लीला भन्साळीने काढला त्यानंतर
राहू कादंबरी सगळ्यात जास्त विकली गेली. तोपर्यंत त्यानंतर शनिवारवाड्यावरचं पर्यटकांचं येणं प्रचंड वाढलं. आणि आहे, मी संजय लीला भंसाळींना म्हटलं मानला पाहिजे तुम्हाला, म्हटले जे आमचा इतिहास आम्ही हा सगळ्यांना बाकी शिकवतो, पण इतकं वाटलं पण एका सिनेमात प्रभाव केला. तर अशा सगळ्या माध्यमांचा उपयोग करत आपल्याला मराठी भाषा म्हणून काय वेगळं करता येईल याचा आपण नक्की विचार करू. आपली सूचना अतिशय चांगली आहे आणि त्यामुळे एका बाजूला असा एखादा सिनेमा काढून त्यातून आपल्या इतिहासाच्या माध्यमातून जाणं असेल, किंवा जसं आमच्या सरकारने आमच्या विभागाने भूमिका घेतली आहे की मराठी भाषेचं संवर्धन म्हणजे मराठी साहित्याचं संवर्धन फक्त नाही. आम्ही जवळजवळ 32 साहित्याचे पुरस्कार मराठी भाषा दिवसाला देतो, पण यावर्षी आम्ही 2 पुरस्कार वाढवले आहेत. ते पुरस्कार असे आहेत की ज्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम केलं. अशा बेबीताई गायकवाड ज्या भाजी विक्रेत्या आहेत, दिवाळीला नवऱ्याकडे साडी न मागता दिवाळी अंकाचा संच मागतात आणि मग तो संच घेऊन त्या लोकांना वाचला पाहिजे म्हणून फिरत असतात. किंवा दुसरा पुरस्कार हा पहिला आपण मंगेश पाडगावकरांच्या नावाने देतो, दुसरा आपण डॉक्टर अशोक केळकरांचा भाषा अभ्यासक म्हणून देतो की अमेरिकन महिला आहे डॉक्टर मॅक्सिन बर्नसन, ह्या कराडजवळ एका शाळेमध्ये 35 वर्ष मराठी शिकवत आहेत. मला वाटतं मराठीसाठी असे विशेष प्रयत्न करणारी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारचे काही पुरस्कार केलेत. आणि अशा व्यक्तींचे प्रयत्न म्हणून मी मगाशी गमतीने म्हटलं संजय लीला भंसाळी सुद्धा खरं याच्या आला पाहिजे, की त्याच्यामुळे हा सगळा बाजीराव आणि हा सगळा इतिहास लोक आपली मराठी पुस्तक घ्यायला लागली, वाचायला लागली. पण मला असं वाटतं की असं बेबीताई असतील, डॉक्टर बर्नसन असतील, अशा व्यक्तींना पुढे आणणं आणि अशा व्यक्ती अधिकाधिक कशा वाढतील हा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की मराठी भाषा म्हणून जे आपल्याला करायचं आहे ते करण्याकडे आपण गतीने जाऊ शकतो. अगदी खरं आहे. वेळ संपलाय, पण अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न तावडे साहेब, की या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षासाठी म्हणून मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं त्या खात्याचे मंत्री म्हणून संकल्प काय असणार आहे? माझा संकल्प ज्या दिवशी मी ह्या खात्याचा कार्यभार घेतला, मला कुसुमाग्रजांची ती कविता की मंत्रालयासमोर मराठी फाटक्या अंगवस्त्रामध्ये आहे, नक्की सांगतो पुढच्या 4 वर्षामध्ये अगदी बर्जरी शालू नाही पण आपल्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीने मराठी भाषेला महाराष्ट्रात उभं राहिलेलं आपण सगळेजण मिळून पाहू शकतो. हा एक छान संकल्प या निमित्तानं विनोद तावडेंनी इथे सोडलेला आहे. पण विनोद तावडेंनी मध्यंतरी जसं म्हटलं होतं की बुके घेणार नाही पण बुक घेईन, तसंच आम्ही त्यांचं स्वागत आज या कार्यक्रमात करणार आहोत. IBN लोकमतच्या वतीने एक छोटासा पुस्तकाचा संच आणि IBN लोकमतकडनं ही भेटवस्तू. खूपच मराठी भाषेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि या मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्तानं शेवटी या कार्यक्रमात जसं कुसुमाग्रजांच्या त्यांनी ओळी सांगितल्या, त्याच कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी आज त्यांच्याच एका कवितेची ओळ मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कुसुमाग्रज आपल्या कवितेत मराठी भाषेविषयी म्हणतात की माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा. त्यामुळे मराठी भाषा ही माझी आहे, मी मराठीचा म्हणत बसण्यापेक्षा त्याचं गोंधळ आपल्या कपाळावर करून घेऊन त्याचं सौभाग्य लेणं हे दाखवणं तुमचं आमचं काम आहे. तेव्हा हे वैभव लोकांना लक्षात येईल आणि मातृभाषा काय असते याचं खरी जाणीव आपल्या मनातून निर्माण होईल. इथंच थांबू. धन्यवाद.